लास्ट 3 चॅप्टर त्यामधला ड्युएल नेचर चॅप्टर खूप छोटासा सोपा चॅप्टर, तुम्हाला फुकट 5 मार्क दिलेत. एकच एक्सपेरिमेंट असल्यासारखा आहे. आपल्याला फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट डेफिनेशन मध्ये फोटो इलेक्ट्रिक इफेक्टची डेफिनेशन, वर्क फंक्शन, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी, स्टॉपिंग पोटेन्शियल हे तुम्हाला डेफिनेशन करून चला. देन फोटो इलेक्ट्रिक इफेक्टच्या एक्सपेरिमेंट बद्दल काही विचारणार. मग डायरेक्ट 1 मार्कांच्या फिगर काढायला लावतात, त्याच्यामधले पार्ट सांगा म्हणतील, इक्वेशन सांगायला लावणार. आणि हा कधी नाही ते क्वेश्चन येण्याचा चान्स असतो, सहसा क्वेश्चन पडत नाहीये. पण ड्युअल नेचर बद्दल तुम्हाला येणार की वेव्ह पार्टिकल आणि ड्युअल नेचर ह्याच्याबद्दल सांगा. हे तुम्हाला कन्फ्यूज करेल की कुठं वेव्ह ऑप्टिक चॅप्टर आहे ना त्याच्याबद्दल. सो दोन्हीचं कॉम्बिनेशन करून इथं आन्सर्स लिहा. हा मेन व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट आहे की बाबांनो, फोटो इलेक्ट्रिक जो करंट आहे त्या करंट वरती कोणकोणते पॅरामीटर इफेक्ट करतात. मग इंटेन्सिटी ऑफ लाईट, पोटेन्शियल आणि फ्रिक्वेन्सी ह्या मधले 3 मधले 2 क्वेश्चन्स येणार. म्हणजे 2 कुठले तरी पॉइंट टाकतील. आइन्स्टाईनचं फोटो इलेक्ट्रिकचं इक्वेशन 1 किंवा 2 मार्क्स साठी असतं, त्यात काय वाद नाहीये. आणि हा तुमचा डी बुकचा हायपोथेसिस. हायपोथेसिस का की ड्युअल नेचर आहे की नाही, तिकडे जाते लॅम्बडाचं इक्वेशन वगैरे. तर हा चॅप्टर ऍज युजल परत सोपा आहे. फोटो इलेक्ट्रिक हा हार्ट आहे आणि हे तुम्हाला एक्स्ट्रा सप्लिमेंटरी क्वेश्चन्स आहे. मग हे 2-3 क्वेश्चन्स करून चला, काही करा, काय नाही आहे. 6-7 क्वेश्चन्स, एक न्यूमरिकल आणि एक तुम्हाला थेरी फोटो इलेक्ट्रिक वर आला तर खालच्यावरती न्यूमरिकल येणार, खाली थेरी आला तर वर फोटो इलेक्ट्रिक वर येणार. वर्क फंक्शनच्या रिलेटेड कन्फ्युजन होते, ते थोडंसं व्यवस्थित करून घेतलं तर इझी जाणार आहे. सगळे तुम्हाला मोबाईल ऍप्लिकेशन मध्ये सगळे बाबांनो तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन्स दिलेत, फॉर्म्युले दिलेत, PYQ पण चॅप्टर वाईज दिलेत. ते काही करा, करून चला.